टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय चांबले अंबाडी या टीमला. जय हनुमान सांबळे या टीमला बॅटिंग करावी लागेल. हा सुद्धा मॅच 4 षटकांचा असेल. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत पंकज म्हात्रे आणि त्यांच्यासोबतच राजेश पाटील हे 2 पंच त्या ठिकाणी पोहोचलेत. लक्षात घ्या आज सुद्धा कडक नियमावली असेल. 20 मिनिटं तुमच्या डाव संपायला दिले आहेत. अर्थातच 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. 15 पेक्षा जास्त वेळ जर वाया गेला 1 ते 2 मिनिटं आम्ही समजू शकतो, परंतु त्यापेक्षा जास्त वेळ जर वाया गेला तर 4थ्या षटकामध्ये तुमचा अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला ठेवावा लागेल. अतिशय सुंदर असं क्रिकेटचं मैदान आहे, क्रीडांगण आहे आणि प्रेक्षकांची अफाट गर्दी कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं होतं. चांगला प्रतिसाद या स्पर्धेला यूट्यूबद्वारे सुद्धा मिळतोय. SK एंटरटेनमेंट ह्या यूट्यूब चॅनलद्वारे थेट प्रेक्षेपण केलं जाते या स्पर्धेचं. किरणजी तळे सापाड कल्याण येथून या ठिकाणी आलेत. यश योगीची काय म्हणायचं तुम्हाला? हो सर, नक्कीच दोन्ही संघांना सूचना असेल. हा नियम सर्वांसाठी लागू आहे. जर चेंडू हरवला, फुटला किंवा त्या चेंडूला काही दुखापत झाली तर नवीन जो चेंडू येणार आहे तो नवाच चेंडू असेल. त्याच्या सर्वांनी हे नियम लक्षात घ्यायचे आहेत. आणि सामना संपल्यानंतर हारो या जितो हस्तांदोलन करायचं आहे. दोन्ही टीमला मी सूचना करतो आजपासून. गेम इज ऑन. समोरच्या इनकडून षटक टाकण्याकरता गोलंदाज आलाय हस्तिक डाके. विशाल मडवी स्ट्राईक इनकडे, नॉन स्ट्राईक इनकडे तुषार पाटील. लांब लचक असा रनअप आहे हस्तिक याचा. 3, 2, 1 गेम इज ऑन. चांगली फिल्डिंग या ठिकाणी रचली जाते. 6:35 ह्या मॅचला सुरुवात होतोय. बरोबर 15 मिनिटांनी तुमची 3 मिनिटं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू मिड ऑफ मध्ये थांबतोय. सरळ बॅटचा वापर केलाय. विशेप मध्ये हा फटका पाहायला मिळाला बॅटरचा. ओव्हरपिच जरूर होता परंतु तितकंच चांगलं नियंत्रण बॅटरचं पाहायला मिळालं. 1 धाव एका धावेनिशी खातं उघडलंय विशाल मडवी या बॅटरने. आयुष्यामध्ये पहिली पायरी चढल्यानंतर पुढच्या पायऱ्या हे आपल्याला सहज आणि सोपे जात असतात. म्हणूनच 1च्या आकड्याचं महत्त्व प्रत्येकाने जाणायला पाहिजे. 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसून येत आहेत. 1 फिल्डर आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि एका क्षेत्ररक्षकाला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केलं गेलंय. शॉर्ट बॉल, चेंडू हवेत आहे आणि वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जातोय. तो टिपतोय जेल, फलंदाज होतोय फेल. डकचा शिकार बनले हा बॅटर. गॉन. रवी आणि टिपला झेल कारण टॉस जिंकलाय. शौर्य 11 चिंचवली या टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले जय हनुमान सांबळे या टीमला. अंबाडी येथून त्यांचा संघ इथपर्यंत पोहोचलाय. दूरचं प्रवास आहे तरी सुद्धा वेळेवर उपस्थित होत आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करेन. हस्तिक ढाके याला विकेट मिळाली, सफलता मिळाली. अमर मालवी हा खेळाडू आता उतरलाय मॅच मध्ये. त्याला सुद्धा रंग भरण्याचं काम करावं लागेल, रंगरंगोटी करावी लागेल. जसे आमचे ग्राउंड्समॅन एखादा सामना सुरू होण्याआधी रंगरंगोटी करतायत, मग ते विकेटची असो, बाउंड्रीची असो, सीमा 38 सर्कलची असो, तशीच धावांची रंगरंगोटी करावी लागेल बॅटरला. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. चेंडू मिड ऑफ मध्येच राहतोय. 1 धाव सुरक्षितरित्या पूर्ण केली नवीन आलेल्या बॅटर अमर यांनी. एका धावेनिशी धावसंख्या धावफळकावर 1 गडी बाद 2. यूट्यूबद्वारे मी काल सुद्धा बघितलं, चांगला प्रतिसाद मिळतो या स्पर्धेला. लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंदगे साहेबांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आदरणीय सन्माननीय श्री सुरेश बाळमामा म्हात्रे चषक 2024चा रणसंग्राम. ओहो, सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करते हवाई सफर. मिळतात 6 धावा. षटकार.
काय रिप्ले मध्ये बघितलं आपण स्टँड अँड डिलिव्हर सहजगत्या हा फटका निवडलाय, कारण तितकं वेळ त्याला मिळाली मागे बॅट घेऊन जाण्याकरता. चांगला पवित्रा बॅटरचा पाहायला मिळाला. बॅटर विशाल मडवी या 6 धावांशी संघाला नेऊन ठेवतोय 8 वर. स्कोर मोज ऑन 8. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 8. जय हनुमान सांबळे टीमची. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकलिपचा वापर केलाय. डाऊन द ग्राउंड हा फटका लॉंग ऑफ मध्ये जातोय. चेंडू लॉंग ऑफ मधून फेकी येईपर्यंत बॅटर 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या धावफळकावर लागले जात आहेत त्या 9 धावा. पहिले 3 चेंडू आपण बघितले गोलंदाजाच्या बाजूने आपल्याला दिसले. हासिक ढाके चांगला प्रभाव टाकताना दिसला होता, परंतु प्रत्येक गोलंदाज प्रत्येक दिवशी सफल होईल असं नाही. म्हणूनच एखाद्या षटकार लागल्यानंतर इतर खेळाडू नाराज का होत आहेत हा प्रश्न मला पडतोय. चांगला बॉल परंतु इम्पॅक्ट कदाचित पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप असावा. 1 धाव चौट्या स्वरूपात पूर्ण केली. लेग बाईचा इशारा आलाय. या एका धाव्याच्या मदतीनं षटक सुद्धा संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत जय हनुमान सांबळे टीमच्या. 1 गडी बाद 10 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. भरपूर क्रेज आहे क्रिकेट या स्पर्धांची, आणि म्हणूनच अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला आज संपूर्ण भारतभर पाहायला मिळत आहेत टेनिस क्रिकेटच्या. आणि भिवंडी म्हटलं तर भिवंडी ही क्रिकेटची पंढरी आहे. GCA द्वारे क्रिकेटच्या मॅचेस तुम्ही बघतायत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तशाच मॅचेस आजच्या दिवसामध्ये BCA द्वारे सुद्धा सुरू आहेत. भिवंडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सुद्धा अनेक मॅचेस तुम्ही आजच्या दिवसात बघतायत. म्हणूनच क्रिकेटपासून कुणीही वंचित राहू शकत नाही. आज या गावाचं कौतुक करेन मी, वडू नवघर, कारण या गावाकरता स्वतःचं घरचं मैदान तयार झालंय आणि ह्याच मैदानावर अंडर 19 अंडर 12 चे खेळाडू सुद्धा लेदर क्रिकेटच्या मॅचेस खेळत असतात. म्हणूनच सुंदर असं क्रिकेटचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगण या मैदानावर हा रणसंग्राम आता रंगणार आहे. 4था दिवस सुरू आहे. आता इंड बदलला जातोय. शॉर्ट ऑन पुल करायचा होता. इन दी एअर. चेंडू हवेत आहे. कुणी क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये नव्हता. फेकी येईपर्यंत 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या धावफळकावर झाली आहे ती 11 धावा. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर 11. आखूट टप्प्याचे चेंडू सुद्धा मध्ये मध्ये टाकले जात आहेत. हे का टाकले जात आहेत तर बॅटरचा कधी कधी जो बॅटिंग करण्याचा पावित्र्य आहे तो बिघडावा याकरता सुद्धा अशा प्रकारचे चेंडू टाकले जातात, जेणेकरून गोलंदाजाला उसळी सुद्धा मिळते. ओ आता मोठा फटका. चेंडू हवेत आहे. काय उंची जास्त गाठली तितकीच लांबी असेल. ओव्हर द काउ कॉर्नर एरिया. युजी सिक्सर. खूप सुंदररित्या हा टॉस बॉक्स सुद्धा डाव्या बाजूला तुम्ही बघतायत. आणि बाळामामा म्हटलं तर या भिवंडी तालुक्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. विचार जर केला तर ठाणे जिल्ह्यातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. अनेक गोरगरिबांना मदतीचा हातभार ज्याने लावलाय, गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय. पुढचा बॉल आता ऑन दी फोर्स केलाय. ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का. आता बॅटर मात्र मैदानाच्या आत तापलेत. अगोदरच खेळपट्टी गरमागरम आहे, ज्याचं कारण असं की सकाळपासून या विकेटवर मॅचेस सुरू आहेत. याच योगेजी सकाळपासून मॅचेस सुरू आहेत आणि म्हणूनच खेळपट्टी सुद्धा तापले. बॅटरला सुद्धा आता अंदाज आला या खेळपट्टीचा, विकेटचा.
1.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्या जातात 23 धाबा. जय हनुमान सांबळे टीम मजबूत स्थितीमध्ये येताना दिसतं. आता त्याने हत्यार योग्य पद्धतीने काढले आणि त्यांचे वार सुद्धा व्यवस्थित होताना दिसत. चेंडू लगेचच आमचे जे प्रतिनिधी आहेत ते मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा, अन्यथा आपला जास्त वेळ जाईल. कारण पहिले षटक सुरू झालं त्यावेळेस वेळ झाली होती 6:35 दोन्ही टीम मजबूत आहेत, चांगलं काम ते करत असत. अजय पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतात, एक चांगले क्रिकेटपटू आहेत जे सोनवाई वडूनगर बे टीमचे. आणि कालच्या दिवसात त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला, परंतु ते शेवटपर्यंत चांगले बॅटिंग करू शकले नव्हते. आणि तोंडाशी आलेला घास हा प्रतिस्पर्धी टीमने त्यांच्या मुखातून खेचून काढला होता. चांगला मॅच प्रेक्षकांना तो पाहायला मिळाला होता. गोलंदाज तयार, ऋतिक भुईर. शॉर्ट बॉल, पुल 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 पुल, पॉवरफुल युजी. षटकार यांची हॅट्रिक झाली आहे आणि म्हणूनच सांबळे गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्माननीय गजानन काशीनाथ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळतं बॅटर विशाल याला. स्कोर मूव्स ऑन 29. संघाची धावसंख्या 29. एकामागून एक चेंडू सीमारेषे पलीकडे धाडले जात आहेत आणि षटकारांची हॅट्रिक. पुन्हा एकदा आता स्लोवर 1 होता, मात्र नियंत्रण जरी नसलं तरी 4 धाव मिळत आहेत. लॉंग ऑन पट्ट्या बाहेर, चौकार, 4 रन्स. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. आक्रमकता दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. बघूया आता काय निकाल येतो या चेंडूचा. सरळ बॅटने खेळून काढलाय, आता बॅकलिपचा वापर केलाय. आणि बघायचं झालं तर मागचा जो चेंडू होता त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला होता. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना टॉस हरल्यावर जय हनुमान सांबळे टीमची धावसंख्या 1 गडी बाद 34 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा स्वर्गीय रघुनाथ पाटील मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम बाळामामा चषक 2024. जो चेंडू गहाळ झाला होता त्यावेळेचे मिनिटं आम्ही या ठिकाणी ग्राह्य धरली नाही, म्हणूनच लक्षात घ्या. 5 मिनिटं आहेत, तर 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 6 चेंडू टाकायचे आहेत. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धाबा. 17च्या सरासरीने काय चांगली जबरदस्त बॅटिंग करत आहेत. पहिला झटका लागल्यानंतर 2 बॅटरने डाव सावरलाय आणि त्यातल्या त्यात विशाल मडवी किल्ला लढवी मोठी षटकार आणि चौकारांची तो आतषबाजी करतोय. किती धावसंख्येवर खेळतोय? ही इज प्लेइंग ऑन 31 इन्क्लुडिंग 4 6 and 1 4 इन 8 बॉल. 8 चेंडूंमध्ये त्याच्या या 31 धाबा इथे कामी येतील काय? धावसंख्या धावफलकावर 34 धाबा. तिसरा षटक टाकण्याकरता श्रीकांत मुकणे आलाय. पुन्हा सरळ बॅटने खेळून काढलंय. ॲनिमेशन तितकं प्रॉपर नव्हतं. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रात. 1च धाव मिळेल. दोघांमध्ये चांगलं सामंजस्यपणा दिसून येतोय. दोन्ही खेळाडू एकमेकांना समजत आहेत आणि मित्र जर एकमेकांना समजत असेल ना तर आपला पुढील प्रवास कधीच चुकीचा जाणार नाही. मार्गदर्शक योग्य तो असायला पाहिजे. धावसंख्या धावफलकावर आहे ती 35 धाबा 35. 2.1 बॉलची समाप्ती. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल, एक बाउन्सर टाकला गेलाय आणि लगेचच स्कोअर लेग पंचांनी वॉर्निंग दिले, कारण जास्त उचळी घेणारा बॉल होता. याच्यानंतर जर अशा प्रकारच्या चुका घडल्या तर मग त्याचे परिणाम थोडेसे वाईट होऊ शकतात.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल. ओहो, आणि त्याच अनुषंगाने एक यॉर्कर चेंडू टाकण्याकरता प्रयत्न केला होता गोलंदाजाने. हा चेंडू लेग स्टंप सोडून जातोय. अतिरिक्त धावाची नोंद. वाईट बॉलचा इशारा आलाय पंकज म्हात्रे सरांकडून आणि या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पोहोचली 37 वर. बॅटिंग करणारी टीम मजबूत स्थितीमध्ये दिसतंय. जे हवं होतं ते त्याने मिळवून दिलंय. पुढचा बॉल. टप्प्याचा चेंडूला खोदून काढलाय. चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये टिपलाय. अचूक झेल. आता फलंदाज ठरतो इथे फेल. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. गॉन. या फिल्डरने तो कॅच टिपलाय, झेल टिपलाय आणि बॅटरचे जे कमालीचं प्रदर्शन केलंय. बाद होता होता त्याने 31 धावांचं चांगलं योगदान दिलंय. वन मॅन आर्मी अशी भूमिका त्याने अदा केली. विशाल मडवी याने संघाकरता 31 धावा बनवल्या आणि चेंडूंचा सामना केला त्यांनी 10 चेंडूंमध्ये 31 चेंडूंचं योगदान त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर इन क्रमांक 4 वर योगेश आलाय. पुढचा बॉल. ओव्हर पिच बॉल वर हल्ला चढवण्याचा प्रयास केलाय. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठे सफलता मिळवतोय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. स्कोर इज 37. 3 गडी बाद 37 धावा धावफलकावर चालत. 2.4 बॉलची समाप्ती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकामध्ये. नवीन बॅटर आलाय कल्पेश. ओ, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता परंतु एक चांगला चेंडू टाकलाय. सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर तो खाली राहतोय. बाईचा इशारा आलाय. एका अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 38 धावा. सबमरीन म्हणजेच एखादी पाणबुड्डी जेव्हा समुद्रामध्ये आत खोलवर जाते त्यावेळेस ते काही अंतराने दूर सोडण्याकरता पुन्हा एकदा वर येतं तसंच आणि पुन्हा खाली जाते. तसंच हा चेंडू आपल्याला दिसलाय. ओहो, काय गोलंदाजी करतोय. आता कमालीचं प्रदर्शन करतोय संघाकरता आणि हे षटक या ठिकाणी संपतंय. चांगलं षटक घटलंय श्रीकांत मुकणे याचं. फिल्डिंग करणाऱ्या शौर्य 11 चिंचवली टीमद्वारे तो खेळतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 38 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या 2 षटकांमध्ये प्रभाव चांगला होता मात्र या षटकामध्ये दबाव टाकलाय. फक्त 4 धावा मोजल्यात श्रीकांत मुकणे या गोलंदाजाने. पुन्हा टीम मिटिंग करतायत. वेळ वाया जातोय म्हणूनच सपोर्ट्स करा, सहकार्य करा. सर्वजण एकत्रित येऊ नका. प्रत्येक टीमचा 11 खेळाडू असतात परंतु 11 खेळाडूने कर्णधारांची जबाबदारी तिथे पार पाडायची नसतं. चर्चेकरता गोलंदाज, यष्टीरक्षक आणि कॅप्टनला तर चालतोय परंतु इतर खेळाडू ज्यावेळेस एकत्रित येतात ना त्यावेळेस आपला वेळ वाया जातोय. आणि जे आपल्याला आज शक्य करायचं आहे, लवकरात लवकर मॅचेस संपवायच्या आहेत, त्या अनुषंगाने आपण सपोर्ट्स करा. किती मिनिटं गेली 3 षटकांकरता? 15 मिनिटं बरोबर गेलेत पंच. आणि अगदी योग्य पद्धतीने सध्या तरी या मॅच मध्ये दोन्ही टीमचे खेळाडू डिसिप्लिन दाखवत आहेत. तर आपल्या वढुनगर गावचे चविष्ट वडापावचे मालक किरण बालाराम कापूकर यांनी आजच्या दिवसाचं पूर्ण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजेच आयोजकांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे. त्यांचे खूप सारे धन्यवाद. क्या बात आहे. वडापाव. सचिन तेंडुलकर सरांचं स्वादिष्ट आणि आवडता पदार्थ कोणता तर वडापाव. मित्रांनो त्याची सुद्धा आपण एक चर्चा करूया. वडापाव कसा आला या दुनियेमध्ये. गोलंदाज तयार. ओ, पवन ढाकी गोलंदाजी मार्गावर आला आणि त्याच्या पहिलाच बॉलला लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये वळवलं होतं. एकदा मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती 39. वडापाव म्हटलं तर आठवण येते ते अशोक वैद्य साहेबांची.
1966 साली त्याने दादर येथील स्टेशनजवळ पहिल्यांदा वडापावची गाडी सुरू केली. आणि आज जर बघितलं तर वडापाव हा इतका फेमस झालाय की जगामध्ये जगप्रसिद्ध बनलाय. म्हणूनच अशोकजी वैद्य यांचं कौतुक करेन. आणि तसंच नुकताच योगेश चिकणे साहेबांनी सांगितले की आमच्या गावात सुद्धा एक चविष्ट वडापाव बनवणारे व्यक्ती आहेत. आणि किरण बॉस इथे काय घडलं बघूया. 4 धाव मिळाल्या. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकर लागली जाते ती 43 धावा. 43 इज द स्कोर नाऊ. 4 बॉल रिमेनिंग्स. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. टॉससाठी पुढचा मॅच आपण बघणार आहोत. योगेशजी, पुढच्या मॅचचा टॉस होणार आहे गावदेवी नांदकर वर्सेस रोशन स्पोर्ट्स मुटवाल. गावदेवी नांदकर वर्सेस रोशन स्पोर्ट्स मुटवाल. दोन्ही टीमच्या कॅप्टन आहेत. टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लवकरात लवकर या. गोलंदाज सयार पवन चांगली गोलंदाजी करतोय. 1 धाव मिळाली. दुसरी धाबे करता बॅटर धावत आहेत. फेकीचा येईपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला. 45-45. एक धाव मोलाची आहे. लाईफ लाईन जिला म्हटलं जातं, जीवन रेषा जिला म्हटलं जातं. आणि एका धावेला जे महत्व आहे ना मित्रांनो, ते चौकार आणि षटकाराला नाही आहे. परंतु आपल्या इकडे असं आहे की चौकार षटकार लागल्यानंतर टाळ्या वाजतात. पुढचा बॉल डावी एसटीच्या वरून जाणारा चेंडू होता. फ्लाईट जास्त दिली होती आणि बॅटिंग क्रीजच्या जवळ हा चेंडू आपल्याला पडताना दिसलाय. तो टर्न घेतोय लेग स्टंप वरून. चांगली गोलंदाजी, नियंत्रणबद्ध गोलंदाजी उर्वरित 2 षटकांमध्ये झालेली दिसते मला. तिसरं षटक श्रीकांत मुकणे जे कमबॅक करून देतो त्यांच्या टीमला. शौर्य 11 चिंचवली टीमला कमबॅक करून देणारे षटक. पुढचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये राहतोय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जात नाही. या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या सध्याच्या घडीला 3 गडी बाद झाली आहे. 46. विशाल मडवी यांनी 10 बॉलमध्ये 31 धावांचं योगदान दिलं. त्याचबरोबर तुषार हा स्वस्त बाद झाला. 0 धावसंख्येवर बाद झाला. अमर माळवी 2 चौकार खेचतोय आणि तो सुद्धा व्यक्तिगत 11 धावा बनवतोय. गुड लेंथ क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. गुड बॉलिंग आणि ह्याच बरोबर षटकाची झाली समाप्ती. काय एकाएक मॅच मध्ये पलटवार केलाय फिल्डिंग करणाऱ्या शौर्य 11 चिंचवली टीमने. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना जय हनुमान सांबळे टीमने धावफळकावर धावा जमा केलेल्या आहेत त्या 46 आणि 47 धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी शौर्य 11 चिंचवली संघासमोर ठेवलं गेलंय. 47 इज द टार्गेट. चला आपण टॉस कडे वळणार आहोत. 2 टीम्स आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. गावदेवी नांदकर विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुटवाल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत काय? गावदेवी नांदकर टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेत. मी रोशन स्पोर्ट्स मुटवाल टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉस साठी आपण लवकरात लवकर या. कुठे राहिले ते कॅप्टन? जबरदस्त पहिल्यांदा फटकेबाजी केली. 31 धावांचं 1 मॅन आर्मी असं प्रदर्शन पाहायला मिळालं बॅटरचं विशाल मडवी याचं. हा होता पहिला डाव. आता दुसऱ्या डावामध्ये काय रणनीती असेल, कोणाच्या बदलतील हावभाव, कोणाचं होईल नाव, कोण खाऊन जाईल भाव आणि काय असेल या मॅचचा पुढचा पडाव, हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. रोशन स्पोर्ट्स मुठवाल टीमचे कॅप्टन अजून आले नाही आणि म्हणूनच आमचे आयोजक कमिटी मेंबर्स सातत्याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये पाहायला मिळत आहेत. निलेश मनेरे, विहान स्पोर्ट्स नांदकर
कारण यापूर्वी आपल्याकडे नाव आलं होतं की गावदेवी नानकर, मात्र विहान स्पोर्ट्स नानकर संघ मालक म्हणून राकेश पाटील यांना तुम्ही बघणार आहात, त्यांच्या संघ मालकांना. टॉससाठी विहान स्पोर्ट्स नांदकर टीमचे कॅप्टन आलेत. रोशन स्पोर्ट्स मुठवाल टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. चला वळूया आपण दुसऱ्या इनिंगमध्ये नेमकं काय घडामोडी घडत आहेत, कशा पद्धतीने प्रतिकार करत आहेत फिल्डिंग करणारे टीमचे खेळाडू आणि काय रणनीती असतात बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू, याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक मित्र योगेश चिकणे. आवाज ऐकूया योगेश चिकणे सरांचा, कारण अर्थातच ज्ञानेश्वर चिकणे एक अतिशय चांगले समालोचक आहेत. 2 मिनिटांमध्ये जर रोशन स्पोर्ट्स मुठवाल टीमचे कॅप्टन इथे पोहोचले नाही तर त्यांना 2 धावांची पेनल्टी असेल, कारण हीच ती वेळ असते ज्या वेळेमध्ये आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या प्रतिक्रिया घेऊ शकतो आणि जेणेकरून चालू असलेल्या मॅचमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. क्या बात आहे. प्राध्यापक योगेश चिकणे या ठिकाणी आमच्यासोबत जुडले जात आहेत. कविवर्य ज्ञानेश्वर चिकणे यांचे बंधू आहेत. कमिटी मेंबर्स आपली स्थिती लक्ष द्या, पंच काय सांगतायत. पंकजी म्हात्रे काहीतरी सूचना देत आहेत. मॅच दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी 500 रुपयाचा पारितोषिक सुद्धा आलंय. गजानन काशीनाथ भोईर यांच्याकडून बॅटर विशाल मडवी करता, ज्याने सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार टोकलेत. ते 500 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहेत. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. 47 धावसंख्येचा पाठला कसा काय केला जातोय, काय घडामोडी घडत आहेत त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील आणखीन एक नामवंत समालोचक योगेश चिकणे सर. आवाज ऐकूया योगेश चिकणे सरांचा. खूप खूप धन्यवाद संदीपजी गव्हाण सर. नक्कीच आपलाही आवाज अगदी सुमधुर आहे. अनेक दिवस आपल्या आवाजाची जादू या मैदानावर गुंजते आहे. तर सामन्याकडे वळूया मित्रांनो. जय हनुमान चांबळे या संघाने एकंदरीत 46 धावा बनवलेल्या आहेत आणि 47 धावा पार कराव्या लागतील. शौर्य 11 चिंचवली या संघाला नाणेफेक जिंकली होती आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आता दुसऱ्यांदा फलंदाजी करतोय हा संघ. एकंदरीत रवी चांबळे आणि श्रीकांत मुकणे हे 2 सलामीवीर दाखल झाले आहेत मैदानात. स्ट्राईक साठी सज्ज होते रवी सांबरे. पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका येतो. चेंडू जातो सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. सत्तेचाळीस धावांचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूपासून एक आक्रमक सुरुवात केलेली आहे रवी सांबरे याने. पहिल्या चेंडूवर षटकार म्हणजे हा खेळाडू जणू काही ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलेला आहे की इरादे स्पष्ट केलेले आहेत. लॉंग ऑफच्या वरून या चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवलं. त्यांना सांगा ना ते कुठे गेले. संदीप सर. तर पहिल्या चेंडूवर एक षटकार पेश केलेला, इरादे स्पष्ट केलेले आहेत. चेंडूची मागणी केलेली पंचांनी.
रवी सांबरे यांनी इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर षटकार पेश केल्यानंतर कदाचित तुषार पाटील याला आता पुढील चेंडू टाकण्यासाठी चिन्ह निर्माण केलेले आहेत. जर आपण याआधी फलंदाजीचा विचार केला तर 31 धावांची खेळी केली विशाल मढवी याने. पुन्हा एकदा तुषार पाटील. आता मात्र पुन्हा एकदा अतिशय मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषे नजदीक, सीमारेषे जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिस्ड अंडरस्टँडिंग. धावचीतची संधी. धावचीत झालाय फलंदाज. काय घडलंय बघूया. पंचांनी आम्हाला इशारा केलाय की षटकार चेक करायचं आहे. बघूया काय तिथे घडलंय. धावचीत तर आहे तिथे फलंदाज. पाहूया. तर नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाने सीमारेषेच्या आतमध्ये प्रयत्न केला होता. कुठल्याही प्रकारे त्या क्षेत्ररक्षकाचा स्पर्श झाला नव्हता सीमारेषेला आणि अशा रीतीने इथे धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. रवी सांबरे एक षटकार मारल्यानंतर त्यांनी आपली दावेदारी स्पष्ट केली होती. इन फॉर्म मध्ये आला होता. असं वाटलं होतं की हा फलंदाज नक्कीच लक्ष्याचा पाठलाग करताना धोकादायक ठरू शकेल. मात्र एक अवसानघातकी धाव घेतली. कुठेतरी निर्णय दोघांमध्ये चुकला. कॉलिंग चुकली आणि फलंदाजाला परतावं लागलं माघारी. मोठा आदरा असू शकतं हा. कारण पहिल्या चेंडूवर षटकार मारणं म्हणजे सहज सोपं काम नसते आणि ते काम करून दाखवलं होतं या फलंदाजाने. आणि त्याच फलंदाजाला स्वस्त स्वरूपात माघारी परतावं लागलेलं आहे. नवीन येतोय फलंदाज गोविंद भोईर. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय हनुमान चांबले आणि शौर्य 11 चिंचवली या दोन संघामध्ये चालू असलेला 6 सामना. शौर्य 11 चिंचवली संघाने प्रथम नाणेफेक जिंकताना क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आता मात्र ते फलंदाजी करत आहेत. आता मात्र शॉर्टपिच चेंडूला शॉट ऑफ पूल केलाय. चेंडू झाला सीमारेषे बाहेर षटकारासाठी. इथे पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच इनफिल्डच्या वरून हा चौकार वसूल करण्यात आला. जरी रवी सांबरे बाद झाले तरी मात्र श्रीकांत मुकणे सलामीवीरावर काही फरक पडत नाही. त्याचा एक षटकार त्यानंतर एक चौकार येतोय. एकंदरीत 17 धावा, 30 धावा दूर राहिलेला आहे संघ फक्त. पुन्हा एकदा तुषार पाटील. फुलटा चेंडू आणि आता मात्र हा जातोय आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी षटकार. षटकार षटकार
सोनवाई ह्या दोनपैकी एक उल्लेख या ठिकाणी करायचा आहे कॅप्टनला, आणि पाहुणे म्हणून मी आमंत्रित करतोय सन्माननीय श्री गजाननजी भोईर आणि विकासजी कासार चांबल्या गावावरून या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले हे दोन्ही मान्यवर. आपल्यास विनंती असेल की आपण टॉस बॉक्सशी जोडलं जायचं आहे. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स. गजानन काशीनाथ भोईर ग्रामपंचायत सदस्य सांबळे गावचे, आणि त्यांच्यासोबतच त्यांचे मित्र सुद्धा दाखल झालेत. विकासजी कासार. विकासजी कासार सरांचं सुद्धा मी स्वागत करतोय. टॉस आपण त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करूया. दोघांनाही आता टॉस कळलाय. एक नाव घ्यायचं आहे. 4 षटकांचा मॅच असेल. एका बाजूला अक्षय आहे आणि एकाच बाजूला आशुतोष. हा टॉस होतोय. सोनोय असा आवाज दिलाय, परंतु कालपासून जितके टॉस झालेत ना, जास्तीत जास्त भाळेमामांचं टॉसमध्ये नाव आलंय आणि चित्र आलंय. टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय तो रोशन 11 मुठवाल टीमचे कॅप्टन आहे. आशुतोष, टॉस तुम्ही जिंकलाय. 4 षटकांचा मॅच होतोय. निर्णय काय? फिल्डिंग. किती धावसंख्येवर रोकाल समोरच्या विहांग 11 नांदकर या टीमला? 40च्या आतमध्ये. क्या कॉन्फिडन्स आहे. चांगले गोलंदाज कोणते आहेत? सगळेच चांगले आहेत. चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा हो. तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा. जास्त प्रतिक्रिया आम्ही घेत नाही. दुसऱ्या बाजूला अक्षय, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच करायची होते. क्या बात आहे. चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळत आहे. किती धावा बनवाल असं वाटतंय तुम्हाला? 55 क्रॉस. सिमेंट विकेट आणि मातीचे विकेट डिफरंट काय असतं? मातीचे विकेट थोडे थांबून बॉल येतात, परंतु ही विकेट एकदम फास्ट विकेट आहे. सिमेंट विकेट आणि हिच्यामध्ये काही मला फारसा फरक नाही वाटत. तरी सुद्धा एक चांगला मॅच होईल तुमच्या दोघांमध्ये. नक्कीच जवळजवळचे टीम आहेत आम्ही दोघं, आणि मागच्या वेळेस पण टफ मॅच झाली ती. यावेळेसही ते मॅच चांगलीच होणार. विजय कोणाचा झाला होता? नानकरचा झाला होता. ओहो, तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा असतील. दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया आपण घेतल्यात. टॉस जिंकलाय तो म्हणजेच रोशन स्पोर्ट्स मुठवाल टीमचे कॅप्टन आशुतोष भांबरे यांनी, आणि टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातोय विहाम 11 नानकर या टीमला. होणारा पुढील मॅच पाहायला तुम्ही विसरू नका. स्टे ट्यून ऑन SK एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर इथे मात्र एक विकेट झालेला आहे. उंच झेल उडाला होता आणि स्क्वेअर लेगला चांगलं जज केलं त्या क्षेत्ररक्षकाने, आणि तंबूच्या आश्रयाला पाठवलं सलामीवीर श्रीकांत मुकण्याला. श्रीकांत याने बाद होण्यापूर्वी एकंदरीत 16 धावा धावफलकावर जोडल्या वैयक्तिक. त्यानंतर रवी सांबरे यांनी 7 धावांचं योगदान दिलं. एकंदरीत दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. नवीन दोन्ही फलंदाज झाले गोविंद भोईर आणि अस्तिक डाके. या दोन्ही फलंदाजांना खाते उघडी करायची आहे. दबाव त्यांच्यावर नसेल, कारण पहिल्याच षटकात एकंदरीत 23 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र 18 चेंडू शेष आहेत आणि 8च्या सरासरीने तुम्हाला 24 धावा करायच्या आहेत. फक्त सरासरी 8ची राहिलेली आहे. सोपी सरासरी असेल, कारण पहिल्या षटकात धोका पत्करला होता रवी सांबरे आणि श्रीकांत मुकणे यांनी. एकंदरीत ज्यांनी जो धोका पत्करला होता त्याचा मोबदलाही त्यांना भरपूर मिळाला, कारण धावफलकावर 23 धावा म्हणजे मार्ग सुकर केले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना अगदी सोपं मार्ग केलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या फलंदाजांना फारसा दबाव नसेल, फारसा संघर्ष करायला लागणार नाही. मात्र परतावं लागेल गोलंदाजीमध्ये प्रशांत मस्कर या गोलंदाजाला. इथून तुम्हाला एक चांगले षटक हाताळावे लागेल, जेणेकरून येणाऱ्या गोलंदाजांना एक चांगल्या स्थितीत सामना ठेवता येईल. जहिरमान सांबळे, दोन्ही संघांनी वेळेचं भान ठेवायचं आहे. इथे मात्र हुक करायचा होता चेंडूला. शेवटच्या क्षणी चेंडू बॅटला स्पर्श करतोय. चेंडू बॅटवर सहसा येत नाही आणि एक धाव मिळते. स्ट्राईक रुटेट होते, खाते उघड होते फलंदाज गोविंद भोईर याची. अस्तिक डाके आता मात्र सज्ज होते. फारसा दबाव जरी नसेल तरी मात्र धावा तुम्हाला जोडाव्या लागतील, जेणेकरून शेवटच्या षटकांमध्ये तुम्हाला समीकरण सोपं जाईल. प्रशांत मस्कर पुन्हा एकदा नेवाले एंड करणं गोलंदाजी करतोय.
प्रशांत. आता मात्र शॉर्टपिच चेंडू होता. हॅप ट्रॅकर इथे हुक करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक नाही पोचू शकत. स्क्वेअर लेगला चांगला प्रयत्न केला झेल घेण्याचा, मात्र तिथे झेल होऊ शकला नाही. प्रयत्न तर त्या क्षेत्ररक्षकाचे 100% पाहायला मिळाले, मात्र अवाक्याबाहेर हा चेंडू असल्याने, झेल असल्याने तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही. आणि मात्र तोपर्यंत 2 धावा अस्तिक आपल्या खात्यामध्ये जोडतोय, संघाच्या खात्यात जोडतोय. 2 जरी धावा असतील तरी संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या धावा आहेत त्या. पुन्हा एकदा प्रशांत. आता मात्र खोदून काढलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात नाहीये, खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. इनिंगची समाप्ती झाली तेव्हा असं वाटलं होतं की धावफलकावर ज्या धावा आहेत ना, त्या संघर्षाच्या स्थितीत जायला पुरेपूर आहेत, संघर्ष करायला भाग पाडणाऱ्या धावा आहेत. मात्र पहिल्या षटकामध्ये फलंदाजांची जी आपण पवित्रा बघितला, रवी सांबरे आणि श्रीकांत मुकटे यांनी पूर्ण सामना आपल्या बाजूने झुकवलेला आहे. इथे मात्र एक एक्सप्रेस डिलिव्हरी, अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळाले तिथे. अशी चेंडू जेव्हा तुम्ही हाताळाल तेव्हा नक्कीच तुम्हाला पुन्हा सामन्यामध्ये परतण्याची संधी मिळेल. प्रशांत मस्कर, आपणास अशाच प्रकारचे चेंडू हाताळावे लागतील. तर अस्तिक आणि गोविंद भुईर यांना मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना सावध पवित्रा घेण्यासोबत आक्रमक रूपही घ्यावं लागेल, कारण प्रत्येक चेंडू अतिशय तोळामोळाचा आहे. इथे मात्र स्लॉक स्वीप आणि चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार. तर पुन्हा एकदा स्वागत असेल सन्माननीय माजी सरपंच श्री राजेश धाकल्या पाटील, आपलं या स्पर्धेचे प्रणेते, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सकाळपासून अनेक वेळा त्यांनी या मान्यवर कक्षात हजेरी लावली, पूर्ण लक्ष आहे त्यांचं. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र चेंडू हवेत आहे, बघूया पोचतोय का सीमारेषे बाहेर. नाही, झेल सुटलाय. प्रेक्षकांचा उत्साह बघा, हा उत्साह आहे प्रतिस्पर्धी प्रेक्षकांचा. जे फलंदाज आहेत त्यांच्या बाजूने असलेले हे प्रेक्षक वर्ग. झेल सुटतोय आणि प्रेक्षकांच्याकडून टाळ्यांचा वर्षाव केला जातोय, आनंदोत्सव साजरा केला जातोय. एकंदरीत 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकात 23, दुसऱ्या षटकात 15 धावसंख्या झालेली आहे 38. आता मात्र धावा पाहिजे त्या फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. चेंडू शेष आहेत ते 12. साधं सोपं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. खरंच जर आपण बघितली शौर्य 11 चिंचवली संघाची फलंदाजी, रवी सांबरे 7 धावांचे योगदान, श्रीकांत मुकणे सलामीवीर 16 धावांचे योगदान. त्यानंतर अस्तिक डाके हा मैदानावर आला 2 डाऊनच्या पोझिशनवर आणि नक्कीच त्याने सुद्धा आपली दावेदारी सिद्ध केली. गोविंद भोई याने खाते उघड करून मात्र जरी जास्त चेंडू खेळलेले नसतील तरी मात्र चांगली साथ दिलेली आहे रनिंग बिटवीन द विकेटसाठी. वाचवण्यासारखं आता बहुतेक काही राहिलेलं नाही. 12 चेंडू 9 धावा. अगदी असं वाटलं नव्हतं की सामना या अवस्थेकडे झुकेल, या अवस्थेकडे पोचेल. एक संघर्ष पाहायला मिळेल असं प्रेक्षक वर्गाची अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा भंग झालेली आहे. अमर माळवी, खोलवर टप्प्याचा चेंडू. अशा रीतीने तुम्हाला गोलंदाजी करणे गरजेचं आहे, मात्र इथे हिट होत नाही. जीवनदान मिळते धावचीच्या स्वरूपात. गोविंद एकेरी धावाने स्ट्राइक रोटेट करतोय. पुन्हा एकदा अस्तिक. हो, वेगवान चेंडू. उशिरा कदाचित या गोलंदाजाला आणलं गेलं असं प्रेक्षकांच्या कडून एक खंत व्यक्त केली जाते, कारण इतका तेज तरार गोलंदाज
जेव्हा सामना हातातून बहुतेक निसटल्यानंतर या गोलंदाजाला गोलंदाजी मार्गावर आणलं गेलं आहे. काय ते सुरेख फटका आहे. फुलटॉस चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलेलं आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर चौकारासाठी. साहिल शेळके उत्कृष्ट समालोचक आमच्याशी आता जोडले जाणार आहेत. संदीपजी गावण आधीच जोडले गेलेले आहेत. इथे मात्र धावसंख्या पोचलेली आहे ती 43 आणि 4 धावांची आवश्यकता आहे फक्त आणि फक्त. तिसऱ्या षटकातच कदाचित सामना फिनिश करायचा असा मनसुबा दिसतंय अस्तिकचा. त्या अनुषंगाने फलंदाजी होते आणि इथे मात्र ड्राईव्ह केलंय. करणारा ड्राईव्ह लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक काही चुकी झालेली आहे तिथून आणि चेंडू सीमा पार जाईल. दोन 2.4 षटकानंतर हा सामना नक्कीच फिनिश केलेला आहे. विजयी संपादन केलेलं आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर शौर्य 11 चिंचवणी या संघाने माहीत होतं त्यांच्या कर्णधाराला आपली फलंदाजीची लाईन मजबूत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू तर नक्कीच अतिशय सुरेख असं बघा खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना हस्तोलंदन केलं जाते. ज्या संघाचा पराभव झालाय त्याचं सांत्वन केले जाते. समज दिली जाते की पुढच्या स्पर्धेत